त्यांनी लगेच सांगितलं त्या माणसाचं शिक्षणच होणं शक्य नाही. मी त्याला व्हिडिओ कॉल करायला लावला. माझ्या हातावरचा गुरुचा खड्डा दाखवून त्याला सांगितलं की मी 10 डिग्र्या होल्डर आहे. थोडा 1 तास मला दिलास तर मी माझी सर्टिफिकेटची फाईल काढतो आणि सगळ्या डिग्र्या तुला त्याच्यावर दाखवतो. म्हणलं असं कसं शक्य? मला तर पंडितजींनी म्हटलं एक लक्षात ठेव, प्रयत्नांनी, कष्टांनी आणि साधनेनं कुठली गोष्ट अशक्य नसते. आणि असे ठोकताळे बांधायचे नसतात मित्रा. आपला पंजा छोटासा आहे, त्याच्यावरनं जर तुला ते 50-100 वर्षाचं बघायचं असेल तर प्रत्येक बारीक बारीक रेषेला देखील महत्व आहे. आणि मग त्या बारीक बारीक रेषा पाहिजे असतील तर तुला सगळ्यात पहिले त्याच्याकरता ते भिंग, बैलगोल भिंग खरेदी करावं लागतं. त्याच्यावर चेक म्हटलं जनरल ठोकताळे. जसं माझ्या एका मित्राने, म्हणजे मी त्याच्यातनं हे जास्त नाही सांगितलेलं होतं की कळंगळी खालती जर 2 रेषा, पेराच्या रेषा असतील खालच्या पेराच्या खाली, तर त्या माणसाची एकापेक्षा जास्त लग्न होतं. म्हणलं ठीक आहे. म्हणून मी माझ्याच ऑफिसमध्ये माझ्या शेजारच्या कलिगचा हात एकदा चेक केला तर खरंच त्याच्या करंगळीच्या खालती 2 पेरांच्या जागी 2 रेषा होत्या. आणि तो माणूस चक्क अविवाहित आहे. आज माझ्या अंदाजे त्याचं रनिंग एज मिनिमम 72 to 73 असेल. त्यांनी स्वतःची अशी एक जागा खरेदी करून ठेवलेली आहे. त्या जागेत तो स्वतः एकटा सुखाने राहतो. सगळं स्वतःच स्वतः करत असतो आणि त्याचं व्यवस्थित हे चाललेलं असतं. काय असेल ते असं. तो सहकारी माझा खूप जवळचा मित्र झाला. खरं तर पहिले तो मला सिनियर होता. त्याच्याच गायडन्स खाली मी थोडंफार शिकलो, पण नंतर तो मित्र झाला माझा. आजही आम्ही मित्र आहोत. आजही आमचे एकमेकांना फोन चालतो. मग हा ठोकताळा का चुकला? हे त्या कालावधीत माझ्या हातात झेरॉक्सचं मशीन असल्यामुळे मी त्याचा हात चक्क असा उभा धरून त्याची झेरॉक्स काढून त्या मित्राला दाखवली होती की बघ, रेगा 2 आहेत पण तो माणूस अविवाहित आहे. ते त्यांनी त्याच्या गुरुला ज्या वेळेला विचारलं तेव्हा त्याच्या गुरुनं त्याला झापलं होतं की असा ठोकताळे कधीच सांगायचे नसतात किंवा बोलायचे नसतात. प्रत्येक रेषेला हातावरचा अर्थ आहे, पण तो वेगवेगळा आहे. त्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसं म्हणतात की बाबा कुंडलीत प्रत्येक स्थानाला 30 अंश असतात. त्या 30 अंशाला 30 कला असतात आणि त्या 30 कलांना 60वी कला असतात. प्रत्येक कलेवर, प्रत्येक विकलेवर येणारं उत्तर वेगळं असतं. हे माझं म्हणणं थोडक्यात तुम्हाला एवढंच आहे की मी उद्या या बाजूनं बोलतोय म्हणून तुम्ही कोणाकडे गेलात आणि त्याचं काय ऐकायला लागलात आणि त्यात जर फसलात तर ती गोष्ट चुकीची ठरेल. डोळे उघडे ठेवून जा. त्या शास्त्राचा खरा अभ्यासक असेल तर तसा माणूस शोधा, जो आजकाल खूप दुर्मिळ झालाय. बरोबर आहे, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ते शिकायला नंतर जातात. पहिले ड्रेसअप करून, टचअप करून, फोटो बिटो काढून या फील्डमध्ये अभ्यास जो करणार असतो ना तो कधी डिक्लेअर करायला जात नाही. हे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी तो फोनच, त्याचा फोन नंबरच काय, त्याला मित्राला त्याला रिक्वेस्ट करून त्याला म्हणलं तुम्ही एवढे हे शिकलाय, कोणाला जर मला गायडन्स कोणाला लागला रमल विद्येचा किंवा वास्तुशास्त्राचा तर मी कसं म्हटलं किती दिवस लक्षात ठेवणार तुमचं नाव आणि फोन नंबर. म्हणून त्यांनी त्याचं कार्ड आणि हे व्हॉट्सअपवर मला पाठवलं.
मी एक तो काही न करता शिकलेला धडा म्हणून ते जपून ठेवलेलं आहे. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही ज्याच्याकडं जाता त्याचा अभ्यास किती आहे याच्यावरही तुम्हाला मिळत असणाऱ्या यशाचं गमक असतं. कारण काही जण तर जनरली मध्ये सांगतात 7:30 आहे, एक काम करा, उद्यापासून तुम्ही दर शनिवारी शनी दर्शन घ्या. रोज का नको? 7:30 फक्त शनिवारीच फळते का? माझे बेसिक असलेले प्रश्न की शनिवार तर वार शनीचा आहे. एक वेळ त्या दिवसापेक्षा इतर दिवशी जे दुसऱ्या ग्रहांचे वार आहेत तेव्हा 7:30 मला जास्त वार त्रास देणार आहे. त्या दिवशी जाऊन घेतलं तर शनीचं दर्शन तर कदाचित जास्त पडेल ना. पण दर्शन हा प्रकार म्हणजे मला खूप वेळेला हे वाटतं की दर्शन तुम्हाला कसं लाभेल. असं म्हणतात की तुम्ही मन निर्मळ करून शांत मनाने जाऊन तिथं चरणी लीन झाला आणि एक प्रदक्षिणा घातली आणि त्याला हात जोडून बाहेर पडला. त्या सगळ्या क्रियेला माझ्या अंदाजे 1.5 ते 2.25 मिनिट लागतात. देऊळ मोठा असेल तर ते जास्त लागते. पण त्या 1.5-2 मिनिटात तुमचं मन रिकामं असलं पाहिजे. आणि त्या रिकाम्या मनामध्ये फक्त त्याचा वास असला पाहिजे ज्याचं तुम्ही दर्शन घेताय, तर तो तुम्हाला